नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। मोस्टली ना माझ्या व्हिडिओची सुरुवात अशीच होते, म्हणजे नाव सांगून आणि तुमचं स्वागत करून। पण कधी-कधी ना माझं नाव सांगायचं राहून जातं, तर मला कमेंटमध्ये येतं की तुझं नाव तू आधी सांगत जा। तर येस, मी ही गोष्ट लक्षात ठेवेल, पण मला वाटतं की तुम्हा सगळ्यांनाच आता माझं नाव माहिती झालंय, पण तरी सुद्धा नवीन जे मेंबर्स आहेत किंवा नवीन सबस्क्रायबर आहेत ते ॲड होत असतात, तर त्यांच्यासाठी खरंच हे गरजेचं आहे। हा पॉइंट मी लक्षात ठेवेल आणि तुम्हाला सुद्धा एक पॉइंट मला इथे सांगावासा वाटतो। जेव्हा कमेंट येतात ना, तेव्हा नावं असली की मला छान वाटतं, म्हणजे कोणीतरी आपली मैत्रीण किंवा येस, आपण असे एक इमॅजिन करतो की नाव असेल तर ती व्यक्ती आपल्या समोर येते, पण एक आयडी असतो किंवा फक्त नंबर असतो ना, तर त्या व्यक्तीशी आपण कनेक्ट करू शकत नाही। म्हणून मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेल की त्या आयडीच्या जागी तुम्ही तुमचं नाव लिहा आणि छान असा फोटोसुद्धा लावा, म्हणजे मी तुमच्याशी ना कनेक्ट करू शकेल। आणि कमेंट वाचताना जर तुमचा चेहरा, तुमचं नाव मला माहिती असेल तर मला जास्त चांगलं वाटेल। नाहीतर काय असतं, कधी-कधी देवांचे फोटो लागलेले असतात किंवा फुलं असतात, असे असतात, त्या जागी तुम्ही स्वतःचा एक सुंदर असा फोटो काढा आणि तो लावा, तुम्हाला सुद्धा छान वाटेल। असो, आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर आज ना भरपूर अशी तयारी करायची आहे आणि ती तयारी का करते आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। 2 दिवस झाले झाडांना पाणी घातलं नव्हतं, कधी-कधी खूप बिझी असेल किंवा कधी बाहेर जायचं काम पडलं असेल आणि सकाळची ही वेळ असते, या वेळेत जर मी विसरले तर मात्र मग दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी माझं ते काम नसतं ना, म्हणून मी ते विसरून जाते किंवा ते राहून जातं। म्हणून ही माझी रोजची सवय आहे। एकतर अंघोळ झाल्यानंतर किंवा मग सकाळी जेव्हा बाल्कनीत बसते, चहा घेते, त्यानंतर लगेचच मी झाडांना पाणी घालते। आणि 2 दिवस झाडांना पाणी घातलं नव्हतं तर पानं अशी ना खाली अशी वाकल्यासारखी होतात किंवा अशी ढिली पडतात, तर तेव्हा ते बघून ना असं वाटतं की यार, मी कसं विसरले 2 दिवस। आपण पाणी प्यायचं विसरतो का, पण या झाडांना कसं विसरू शकतो? कारण ती जेव्हा सुकलेली किंवा अशी पिवळी पानं जेव्हा होतात ना, तेव्हा खरंच खूप मन दुखतं। आणि ही जी मोठी पानं आहेत, त्याचं एक पान जरी वाया गेलं ना, तेव्हा असं वाटतं की झाडाचा थोडासा लुक कमी झालेला आहे। पुढचे 2 ते 3 दिवस मी घरी नसणार आहे, थोडं बाहेर जाणार आहे। आणि घरी ना ज्वारी होती आणि ती ज्वारी तशीच ठेवली तर त्यात किडे व्हायचे किंवा मग ती छोटी छोटी पाखरं असतात ना, ती होतात। म्हटलं ती व्हायच्या आधी जी काही ज्वारी आहे, 5 किलो ज्वारी असेल, ती पटापट 15-20 मिनिटात स्वच्छ मला निवडून ठेवता येईल, तर ती पॅक करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर किंवा मग आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या मला ती दळून आणता येईल। तर सकाळी सकाळी उन्हात बसून मस्त अशी ज्वारी निवडून घेतली आणि आज जरा निवांत आहे, म्हणजे स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नाही। म्हणून म्हटलं की आता जायच्या आधी आपण स्वतःला सुद्धा थोडंसं तयार करावं किंवा एक प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कराव्यात। तर आता मी वॅक्स करणार आहे आणि वॅक्सचा फुल डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, पण तरीसुद्धा यात डिटेल असं काही नाही आहे। हे जे टीन आहेत, हे बघा, हे चॉकलेट वॅक्स आहे आणि हे ॲलोवेरा वॅक्स आहे। तर हे मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। तर अशा पद्धतीने मी टीन आणते आणि ते जसं आपण डबल बॉयलर मेथडनी कसं चॉकलेट मेल्ट करतो तसंच ते वॅक्स मेल्ट करायचं। आणि हा एक माझ्याकडे स्पॅच्युला आहे, तुमच्याकडे नसेल तर बटर नाईफ असते ना, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर या वॅक्स स्ट्रिप यासुद्धा तिथेच मिळतात। आणि आता हिवाळा आहे, ऑलरेडी स्किन ड्राय असते, त्यामुळे पावडरची गरज नाही, नाहीतर पावसाळ्यामध्ये स्पेशली पावडर लावायची गरज पडते। तर आता पावडर न लावता डायरेक्ट मी हातावर हे जे वॅक्स आहे ते लावून घेणार आहे। खूप गरम गरम लावायचं नाही, नाहीतर चटका किंवा भाजू शकतं, तर थोडंसं थंड करून, म्हणजे अगदी वॉर्म। आणि आता तसे हिवाळा आहे तर तेवढं गरम लागणार नाही। तर बघा, केसांची ग्रोथ झाली होती आणि आता पटापट 10-15 मिनटं लागतात हे वॅक्स करण्यासाठी। अशी वॅक्स स्ट्रिप लावायची आणि जी केसांची दिशा आहे ना, त्याच्या अपोजिट साईडनी ती स्ट्रिप खेचायची, म्हणजे सगळे केस निघून जातात। बघा, डेड स्किन निघून जातात, केस पण निघतात आणि थोडी काळवंडलेली स्किन असते ना, त्यामध्ये थोडासा फरक पडतो। तर अशा प्रकारे आता मी पूर्ण वॅक्स करून घेते। हँड वॅक्स आणि लेग वॅक्स दोन्ही मला करायचं आहे। खूप सोपं आहे, तुम्ही घरी कधीच केलं नसेल तर तुम्हाला पहिल्या वेळी करायला थोडंसं कठीण वाटेल किंवा जमणार नाही, पण आता मला खूप वर्ष झाले, खूप वर्षापासून मी करते आणि एकटीच करते स्वतःचं स्वतः। बरेचदा वाटतं की स्वतःचं स्वतः करता येत नाही, पण नाही, हातांचं एक वेळ थोडंसं कठीण वाटेल, पण पायांचं तर खूप इझी आहे, खूप इझिली निघतं। फक्त या 3 ते 4 गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत आणि एकदा ट्राय करून बघा, खूप स्वस्त आणि खूप कमी वेळात अगदी घरच्या घरी आपण हे करू शकतो।
स्वयंपाकाचं टेन्शन यामुळे नाही, कारण आज भाजी ऑलरेडी कट केलेली आहे, भेंडीची भाजी बनवायची आहे आणि डाळ भाताचा कुकर झाला की फक्त चपात्या बनवायच्या आहे। नाश्ता ऑलरेडी सकाळी झाला होता, त्यानंतरच मी ह्या कामांची सुरुवात केली आणि आता लगेचच अंघोळ न करता आणखी एक काम मला करायचं आहे, ते म्हणजे केसांना कलर करायचा आहे। खूप दिवसाचं राहून गेलं होतं, जवळपास 8 दिवसापासून मी विचार करत होते त्या आधीपासूनच, पण आता फायनली म्हटलं की आपल्याला जायचं पण आहे, थोडं प्रेझेंटेबल आणि थोडं ते पांढरे केस दिसल्यापेक्षा जर आपण कलरिंग करून छान दिसत असू तर काय हरकत आहे। बरेच जण ते केस तसेच ठेवतात, काही हरकत नाही, प्रत्येकाची आपापली आवड असते, पण असं बाहेर कुठे जायचं असेल, आता बाहेर चालली आहे तर थोडंसं प्रेझेंटेबल दिसावं असं मला वाटलं आणि या घाई गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन पण जातात। नाहीतर आपलं रेग्युलर रूटीन असेल तर आपण ह्या गोष्टी टाळतो। असा कलर लावून घेतला आणि आता कलर लावल्यानंतर 30 मिनिटं ते ठेवायचं आहे आणि या 30 मिनिटात पुसून घेणे, त्यानंतर स्वयंपाकसुद्धा मी करून घेणार आहे। बरेचदा आंघोळीनंतर स्वयंपाक होतो, पण कधी कधी अशा वेळेस ना आता उगाचच बसून राहिल्यापेक्षा माझं स्वयंपाकाचं पूर्ण काम होऊन जाईल आणि तसंही ह्या सगळ्या गोष्टी करता करता खूप उशीर झाला होता, म्हणून स्वयंपाकही करून घेतला। थोडी घाई गडबड असेल किंवा असा वेळ असेल तर आंघोळीच्या आधीच मी स्वयंपाक करून घेते। असं काहीच नाही आहे की आंघोळ झाल्यानंतरच स्वयंपाक झाला पाहिजे किंवा आंघोळीच्या आधी किचनमध्ये जाऊ नये असं बरेच जण पाळतात, पण शेवटी आपल्याला जसं जमतं किंवा काय त्यावेळी गरजेचं आहे यानुसार आपली सगळी कामं ठरत असतात। तर बऱ्याच जणांना 5 वाजता उठून सुद्धा स्वयंपाक करावा लागतो, मग ते आंघोळ करून पॉसिबल आहे का? तर नाही, तर या गोष्टी सोडून द्यायच्या, जे आपल्याकडून होतं ना त्याकडे लक्ष द्यायचं। संध्याकाळच्या चहाची तयारी चालू आहे आणि त्याचसोबत पाणीपुरीचं पॅकेट बाजूला होतं, त्याकडे लक्ष गेलं आणि खायची इच्छा झाली। काल पाणीपुरीचा आम्ही बेत केला होता, त्यातल्या थोड्याशा पुऱ्या राहिल्यात आणि मी खात होते, तर रियांशला सुद्धा खायची इच्छा झाली। खूप आवडते त्याला पाणीपुरी, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तर तोच पाणीपुरी खातो। आम्हाला खायची नसली तरी तो एकटा खातो। तर थोडी पाणीपुरी नाही आहे ॲक्च्युली, पाणीच नव्हतं, गोड चटणी, त्यावर शेव आणि कांदा टाकून मी खात होते, पण तेही इतकं यम्मी लागतं ना। आणि थोडं प्रवासासाठी जायचं आहे बाहेर, पुढे आता 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेल की मी कुठे जाते, कशासाठी जाते। आणि खरं तर मी असं कुठे बाहेर जायचं असेल ना तर घरीच शंकरपाळे किंवा मटरी असं काहीतरी घरीच म्हणजे घरचंच घेऊन जाते बनवून, पण यावेळी आता या मागच्या 2 ते 3 दिवसात खूप जास्त कामं झाली आणि ऑलरेडी मी मटरी बनवली होती, ती पूर्ण संपली आणि आता माझी अजिबात इच्छा नाही आहे किंवा माझ्यात तो त्राण नाही आहे आता की परत उभं राहून ते सगळी कामं करायची, म्हणून थोड्याशा काही वस्तू बाहेरूनच आणायच्या आहेत। प्रवासात किंवा बाहेर जाताना लहान मुलं सोबत असली की आपल्याजवळ काही ना काही पाहिजे असतं, ते म्हणतात ना भूक नसो पण शिदोरी असो, तर बाहेर तर खाण्यात येतच, पण तरीही आपल्याजवळसुद्धा काही गोष्टी असायला हव्यात। तर खूप अशा गोष्टी घेणार नाही आहे, जे रियांशला आवडतं त्यापैकीच थोडंसं आणि जे खाल्ल्यासुद्धा जाईल अशाच गोष्टी घेणार आहेत। तर मोस्टली आता बिस्किटचे पॅकेट्स आणणार आहे आणि बिस्किटचे पॅकेट्स ना आमच्या किराण्यामध्ये नसतात, कारण आम्हीसुद्धा बिस्किट खात नाही आणि रियांशलाही बिस्किट खायला देत नाही आणि त्याची सवयसुद्धा तुटली आहे। कधी कधी त्याची इच्छा झाली किंवा आमची इच्छा झाली तर एखाद दुसरं पॅकेट येतं, अदरवाईज बिस्किटचे पॅकेट आम्ही किराण्यामध्ये आणत नाही। तर असे बिस्किटचे पॅकेट्स आहेत, यातले काही बिस्किट्स घेऊन जायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं आणखी सामान आणायचं आहे, थोडे वेफर्स वगैरे आणायचे आहेत। तर प्रवासामध्ये छान वाटतात, तसे तर आपण खातच नाही आणि आम्ही खात नाही, त्यामुळे रियांशलाही तेवढे खायला मिळत नाही। तर थोडंसं बाहेर जायचं प्लॅनिंग आहे आजच्या दिवशी। आणखी एक वस्तूसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे छोटीशी शॉपिंग म्हणू शकता। आता कपड्यांच्या घड्या करता करता यामधले जे कपडे प्रवासासाठी लागणार आहे ते आत्ताच्या आत्ताच वेगळे करून ठेवते, म्हणजे काय होतं कपडे तसंही पॅकिंगच्या आधी ना मी असं वेगळा कपड्यांचा सेट करून ठेवते, तो उद्या तुमच्याशी शेअर करेल पॅकिंगच्या आधी। आणि त्यात मला आठवलं म्हणजे खूप दिवसापासून हे पण मनात होतं की छान असा हेअर कट करायचा, पण खरंच केस कट करायची इच्छाच होत नाही। तर आज छान कलर केलं होतं आणि विचार होता की केस कट करून यायचे किंवा एखादा कट घ्यायचा, पण म्हटलं नाही, आपण बघू जेव्हा आपली खरंच इच्छा होईल तेव्हा करू।
पण खालून थोडेसे केस ना अनइवन दिसत होते आणि ते थोडेसे कट करायचे होते. मग अशा 2 चोटी किंवा वेण्या घातल्यात आणि त्यानंतर खालून ते इझिली कट होतात. अशाच पद्धतीने जेव्हा मी खालचे केस कट करायचे असतात तर अशा 2 साईडनी वेण्या घालते आणि त्यानंतर ते बरोबर कट होतात. आता फ्रंटचे सुद्धा मला केस थोडेसे कट करायचे आहे, तर त्यासाठी फक्त समोरचे केस असे घेतलेत, तेही बांधलेत आणि ते थोडेसे कट केलेत. अशा पद्धतीने थोडंसं घरीच हेअर कट केला. आजिओवरून मी एक हुडी मागवली होती, ती रिटर्न केली. परत दुसरी मागवली आहे, पण तीही अजून आलेली नाही आणि थंडी परत नव्याने चालू झालेली आहे. माझ्याकडे हे जुनं एक जॅकेट आहे, पण हे थोडंसं हेवी आहे, त्यामुळे नॉर्मल आता इथे घालायचे की नाही मलाच प्रश्न पडतो, कारण हे खूप हेवी दिसतं. मनालीला हे घेतलेलं आहे आणि पण आता काही ऑप्शन नाही आहे. मला आत्ताही हेच घालावं लागेल आणि प्रवासात सुद्धा मला हेच न्यावं लागेल. खूप छान दिसतं आणि थंडीही वाजत नाही, पण तेवढी थंडी असायलाही पाहिजे, नाही तर उगाचच आपलं ओझं घेऊन जायचं. हुडी आजिओवरून मागितली होती आणि यापुढे आजिओवरून खरंच काही मागवणार नाही, कारण 2-3 वेळा असंच झालं. काही सामान मागवलं तर ते डॅमेज येतं आणि खरं तर ते पहिले लवकर येतच नाही जी डेट दिली आहे त्या डेटला. त्यामुळे ते पुढच्या वेळी तरी मागवणार नाही. बाहेर पडलो, शक्ती स्पोर्ट्समध्ये गेलो आणि एक स्विमिंग कॅप घ्यायची होती. कसं आहे, पूलमध्ये थोडंसं एन्जॉय करायचं असेल, तुम्हाला अंदाजा आलाच असेल हे सगळं मी कशासाठी करते. आणि ही एक पूर्वतयारी समजा, त्याचीच सगळी तयारी चालू आहे. आणि कुठे जाणार आहे हे येणाऱ्या 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेल. दत्त मंदिर रोडवरची जी दुकानं आहेत ना, ती सगळी तोडण्यात आली होती. आम्ही हॉट चिप्स शोधत होतो, तर सगळी दुकानं तोडलेली आहेत, म्हणजे तिथे फुटपाथच्या जागी जी होती. त्यानंतर दुसरीकडे आलो आणि मस्त अशी गरमागरम चिप्स तळणं चालू होती. गरमागरम चिप्स घेतली आणि घरी आल्यानंतर परत आता डिनरमध्ये खूप जास्त असं बनवायचं नाही आहे. आज चना चाट बनणार आहे. चाट म्हणजे त्यामध्ये जी एक चिंचेची चटणी आहे ती फक्त घालेल आणि नॉर्मल चना, त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरा पावडर आणि चाट मसाला घालून हे सगळं करणार आहे. आणि बरेचदा जेव्हा मी असं काही शेअर करते तेव्हा मला तुम्हीच विचारता की तू असं बनवतेस तर मग रियांशसुद्धा हेच खातो की त्याच्यासाठी काही वेगळं करते. तर येस, त्याच्यासाठी वेगळं करावं लागतं. कधी कधी त्याला ऑमलेट पराठा बनवून देते, म्हणजे ते सुद्धा खूप इझी. आणि नसेल तर मग सकाळची भाजी किंवा डाळ भात असतो तर त्याच्यासाठी चपाती बनवते, म्हणजे त्याचं होऊन जातं. म्हणजे दोघांचंही काम होतं, कारण आम्ही बनवलेलं तो खात नाही. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. बऱ्याचशा गोष्टी अजूनही करायची आहे. पुढे पॅकिंग करतानाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल आणि कुठे चाललो आहे हे सुद्धा तुम्हाला सांगेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आणखी तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा. चला मग आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.